भोसले आणि त्याच्या टोळीने 200हून अधिक प्राण्यांना मारून हल्ल्याचा आरोप आता गावकऱ्यांकडून केला जातोय। आष्टी, शिरूर आणि पाटोद्यामध्ये सतीश भोसलेची खोक्या पार्टी गोल्डमॅन अशी ओळख आहे। त्याने माणसांना मारल्याचे व्हिडिओ आपण पाहिलेत, पण तो प्राण्यांना देखील मारतो। अनेक मुक्या प्राण्यांना संपवण्याचं काम सतीश भोसले आणि त्याच्या गँगने केलंय। ज्या 22 गावात हरणाला पकडून न दिल्यामुळे मारहाण झाली, त्या परिसरात माळरान जमिनी आहेत। तिथे जाळ्या लावून हे हरिण, मोर, काळवीट, ससे पकडले जायचे। सतीश भोसलेच्या आशीर्वादाने त्याची गँग हे सर्व करायचे, तर स्वतः सतीश भोसले देखील यात सहभागी असायचा, तसंच गावकरी सांगतात। शहरात साधं मुक्या प्राण्याला दगड मारला तरी गुन्हा दाखल होतो, पण मात्र या खोक्याने शेकडो प्राणी जीवानिशी मारलेत, त्याची कुठेच नोंद नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे वन विभागाला याची माहिती नाही की त्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय, अशी शंका निर्माण झाली आहे। बॅटने मारलेल्या कैलास वाघ आणि 22 गावातील दिलीप ढाकणे प्रकरणात सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झालाय। आता प्राण्यांचा जीव घेतला म्हणूनही गुन्हा दाखल करण्याची मागणी प्राणी मित्रांकडून, प्राणी प्रेमींकडून केली जाते। त्यामुळे उघडपणे हे कारनामे करणाऱ्या सतीश भोसलेला सुरेश धस यांचा आशीर्वाद आहे की काय, की इतर कुणाचा आशीर्वाद आहे, याची देखील चर्चा रंगली आहे। आता सांगतो, या सतीश भोसलेकडे पैसा आणि सोनं आलं कुठून? तर मिळालेल्या माहितीनुसार सतीश भोसले जो पैसा घेऊन फिरतोय किंवा जे व्हिडिओ काढले जात आहेत ते निवडणूक काळातले असल्याचं सांगितलं जात आहे। तिथूनच हा पैसा आला का शंका उपस्थित होते। ऊस तोडणीसाठी किंवा इतर कामांसाठी लेबर पुरवण्याचं कामही तो करत असत असंही बोललं जाते। शिवाय तोंडी व्याज मागणारे जे गावोगावी सावकार असतात, तसाच हा सावकार आहे जो अवाजवी व्याजातून गरिबांना लुटतो। एक वयस्कर महिलेनेही आरोप केला आहे की खोक्याने त्यांच्या मुलाला 50,000 रुपये दिले आणि व्याजासह 4 लाख रुपये मागितले। आता चर्चा अशाही आहेत की चोरी करणे, खंडणी मागणे, सुपाऱ्या वाजवणे, प्रॉपर्टीचा ताबा घेणे अशा गोष्टी देखील खोक्याकडून केल्या जातात। त्यातूनच इतका पैसा जमा झालेला आहे। बीड नगर परिसरात होणाऱ्या चोऱ्यांमागे हाच असल्याचं बोललं जाते किंवा याची गँग असल्याचं बोललं जाते। शिवाय एक अशी गँग आहे जी गैरप्रकारातून पैसा गोळा करते। शिवाय हरणांना आणि इतर प्राण्यांना मारण्यामागे केवळ त्यांचं मांस शिजवून खाणं हा एकमेव उद्देश आहे की हा तस्करीचा प्रकार आहे, हे देखील पोलिसांना तपासणं आवश्यक आहे। हे सर्व करत असताना पोलिसांनी आतापर्यंत खोक्याकडे दुर्लक्ष का केलं, की तिथेही खोक्याचं आणि पोलिसांचं संगनमत आहे का, असा संशय व्यक्त केला जातोय। आता या सगळ्या कारणाम्यामुळे, राजकीय वरदहस्त असल्यामुळे आणि इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे अशा काही गोष्टी त्याने केल्यामुळे लोकांमध्ये सुद्धा त्याची दहशत असल्याचं सांगितलं जातंय। एवढं सगळं करूनही खोक्या फरार आहे। त्याच्यावर कारवाई कधी होते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता याला अटक कधी केलं जातं आणि याने जे काही मारहाण असेल किंवा जुनी प्रकरणं असतील किंवा हरणांचा जीव घेणं असेल, या सगळ्या प्रकरणात त्याला काय शिक्षा होते, पुढे जाऊन तो कशा पद्धतीने यावर बोलतो आणि कशा पद्धतीने पोलीस याची माहिती काढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच